नमस्कार. मी समुपदेशिका रुपाली मोरे माने, रुगावी काउन्सिलिंग सेंटरची संचालिका. तुम्ही सर्वांचं स्वागत करते. आज एक खूप छान इंटरेस्टेड विषयावर मला तुमच्या सर्वांशी बोलावं वाटलं. व्यक्तिमत्व. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती हा अतिशय छान वाक्य आपण ऐकत आलो आहेत, आपल्याला माहीत आहे. तसंच व्यक्ती तेवढ्या प्रवृत्तींप्रमाणेच व्यक्तींचा अभ्यास करताना समुपदेशन क्षेत्रामध्ये जेव्हा आपण व्यक्तींचा अभ्यास करतो, समुपदेशन करण्याआधी व्यक्तीवर अभ्यास करणं खूप गरजेचं असतं. आणि त्यावेळेला आपल्या हे लक्षात येतं की व्यक्तीवर अभ्यास करण्याकरिता आधी व्यक्तीचा आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे. आणि तो अभ्यास करत असताना मला मानसशास्त्रज्ञ डॉक्टर विल्यम मार्स्टरन यांचं अभ्यास आठवला. त्यांच्या अतिशय सुव्यवस्थित मांडणीनुसार त्यांनी 4 पद्धतीमध्ये व्यक्तिमत्व डिवाईड केले. 4 पद्धतीमध्ये त्यांनी व्यक्तिमत्वांना अभ्यासासाठी घेतलेलं आहे. प्रबळ व्यक्तिमत्व आहे, प्रभावी व्यक्तिमत्व आहे, स्थिर व्यक्तिमत्व आहे आणि अनुपालन व्यक्तिमत्व आहे. आणि ह्या व्यक्तिमत्वांचा अभ्यास करण्याकरिता ह्यांचा अभ्यास करून त्याचं पूर्ण ऑब्झर्वेशन करून मग जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा त्याच्या व्यक्तिमत्वानुसार विभागून समुपदेशन करतो, त्यावेळेस ते समुपदेशन करणं अतिशय पूरक, अतिशय व्यवस्थित आणि अतिशय छान पद्धतीने केलं जातं, हे लक्षात आलं. पण मग हे करणं एवढं सोपं आहे का? यानंतर समुपदेशन खरंच पूर्ण व्यवस्थित होतं आहे का? असा जेव्हा मी अभ्यास केला, ह्या अभ्यासादरम्यान मला एक गोष्ट लक्षात आली की हा अभ्यास मी जर DMIT ह्या चाचणीद्वारे केला आणि मी ह्या चाचणीतून पद्धतशीरपणे व्यक्तिमत्वाचं आणि व्यक्तीचा अभ्यास केला तर मात्र ह्याचा मला खूप छान अनुभव आला की मी ते समुपदेशन खूप सुटसुटीत आणि व्यवस्थित करू शकले. त्या समुपदेशनात मी व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा परिपूर्ण अभ्यास करू शकले. कारण माहिती आहे काय? कारण DMIT चाचणी जी आहे, ही जी एक टेस्ट मी घेतली आपल्या फिंगरप्रिंटवर. आणि तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की फिंगरप्रिंट्सवरती जेव्हा मी त्यांचा रिपोर्ट बेस समुपदेशन करू शकले, मला जेव्हा लक्षात आलं की DMITमुळे व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास मला करता येतो आहे, तेव्हा मला त्या होणाऱ्या समुपदेशनाचा मानसिकदृष्ट्या जो प्रबळता वाढली माझी, मला त्याबद्दल खूप आत्मविश्वास वाढला की हे समुपदेशन जे झालं आहे हे अतिशय छान आणि सुंदर झालं आहे. आणि त्यावेळेला ह्या DMIT टेस्टमध्ये मी जेव्हा इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केला तेव्हा मला अजून लक्षात आलं, जसं प्रत्येकाला 1 नाक 2 डोळे 2 कान 1 तोंड आहे, पण व्यक्ती सगळ्या वेगळ्या आहेत, सेम दिसत नाहीत जरी सेम अवयव असले तरी. कारण एवढं सगळं सेम असलं तरी प्रत्येकाचा चेहरा वेगळा, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रवृत्ती वेगळी, व्यक्तिमत्व वेगळं. हे सगळं जसं वेगळं आहे तसंच प्रत्येकाचे फिंगरप्रिंट्स वेगळ्या. ह्या फिंगरप्रिंट्सवरून लागणारा प्रत्येक शोध त्या व्यक्तिमत्वाचा स्वतंत्रपणे वेगळा आहे. आणि त्यावर अभ्यास करत असताना मला हे लक्षात आलं की DMIT ही चाचणी शिकणं अतिशय गरजेचं आहे. आणि ही DMIT टेस्ट मला अशोक सोनवणे सरांकडून अतिशय सुंदर पद्धतीने शिकता आली. सविस्तरपणे मला त्या टेस्टची माहिती मिळवता आली आणि त्यामुळेच मला ह्या टेस्टबद्दल पूर्ण माहिती कळाली, अभ्यास कळाला. त्यामुळे मी त्यांचेही खूप छान आभार मानते की त्यांच्याकडून मला DMIT टेस्ट शिकता आली. ती तुम्ही सर्वांनी शिकावी असं मला वाटतंय. सर्वांचे धन्यवाद. लवकरच पुन्हा भेटूयात.